पाहुयात पुढची बातमी। अभिनेता सोनू सूदची पत्नी आणि बहिणी नागपूरमध्ये अपघातग्रस्त झाल्याची माहिती आहे। त्यांचा अपघात झाल्याचं कळत आहे आणि नागपूरमधील रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलंय। प्रकृती स्थिर आहे। अभिनेता सोनू सूदची पत्नी एका रस्ते अपघातामध्ये जखमी झाली आहे। रोडवर हा ॲक्सिडेंट झाला होता, तर सोनू सूदची पत्नी, त्याचे 2 नातेवाईक आणि ड्रायव्हर या गाडीमधून नागपूरला येत होते। याच दरम्यान नागपूरच्या सोनगाव पोलीस स्टेशनजवळ हा अपघात झाला। सोनू सूदची पत्नी सोनाली सूद या गाडीनं नागपूरला येत असताना तिची गाडी एका ट्रक खाली चिरडली गेली। तर सोनाली सूद गाडीच्या पुढच्या सीटवर बसल्या होत्या आणि त्यांच्या कुटुंबियांतील इतर सदस्य हे मेहुणी आणि इतर नातेवाईक हे मागे बसले होते अशी माहिती आहे। दरम्यान अपघातग्रस्त कार पूर्णपणे उद्ध्वस्त झाली, पण सुदैवानं धडकेनंतर एअर बॅग्स उघडल्या, त्यामुळे कोणतीही मोठी दुखापत झाली नाही असंही कळत आहे। तर सोनू सूदच्या पत्नीला उपचारासाठी नागपूरच्या मॅक्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय, जिथं त्यांची प्रकृती आता स्थिर आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय तिमांडे हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। उदय, काय सांगाल? सोनू सूदची पत्नी आणि बहिणी जखमी झाल्याचं कळतंय, नेमकं काय घडलं होतं, कसा झाला हा अपघात? फराळ काल रात्री उशिराच्या वेळी जे आहे ते सोनू सूदची पत्नी आणि त्याच्या परिवारातील काही सदस्य जे आहेत ते वर्धा रोड मार्गे जे आहे ते नागपूरमध्ये येत होते। नागपूरकडे येत असताना नागपूरच्या सोनेगाव पोलीस स्टेशनच्या ब्रिजवर जे आहे ते एका ट्रकला सोनू सूदची पत्नी ज्या गाडीमध्ये बसली होती त्या गाडीची धडक झाली। ही धडक इतकी जोरदार होती की कारचा समोरचा भाग जो आहे तो अतिशय चकनाचूर झालेला आहे। वेळीच एअर बॅग्स कारमधल्या उघडल्या, त्यामुळे जे आहे यामध्ये त्या कारमध्ये सहभागी असलेल्या लोकांना जखमी झालेल्या आहेत। मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी जी आहे ती झालेली नाहीये। या सगळ्या अपघातानंतर जे आहे ती सोनू सूदची पत्नी आणि त्यांच्या नातेवाईकाला नागपूरच्या एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि जी माहिती मिळते त्यानुसार सर्वांची प्रकृती जी आहे ती धोक्याच्या बाहेर आहेत। मात्र नेमकी ड्रायव्हरला झोप आली होती की कुठल्या कारणाने हा सगळा अपघात झाला याचा तपास जो आहे तो आता नागपूर पोलीस करत आहे। मात्र सुदैवानं असंच म्हणावं लागेल की वेळीच एअरबॅग्स उघडल्या आणि त्यामुळे याच्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। निश्चितच, कारण गाडीची हालत खराब झाल्याचं दिसतंय। दरम्यान याविषयीचे अपडेट आपण घेत राहूयात। उदय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।